नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसा तर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉईंट होतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज का येत नाही? जर 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने असे 4-4, 5-5, 6-6 महिनेपर्यंत आपण काम केले समजा आणि एवढं काम करून सुद्धा आपल्या व्हिडिओवर म्हणजे व्ह्यूज येत नाही. तर आपल्या डोक्यामध्ये असा प्रश्न पडतो, की आपला चॅनल फ्रीज तर नाही झाला ना? आपला चॅनल डेड तर नाही झाला ना? असे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन असतात, जे प्रश्न असतात, ते आपल्या डोक्यामध्ये येत असतात. तर त्या प्रश्नांची जी कारणे आहेत, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या प्रश्नांची 2 कारणे मी तुम्हाला जे इम्पोर्टंट कारणे आहेत, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही, याचे कारणे काय आहेत? आपला चॅनल डेड तर नाही झाला ना? आपला चॅनल फ्रीज तर नाही झाला ना? अशा प्रकारचे आपल्या मनामध्ये जे क्वेश्चन येत असतात, प्रश्न येत असतात, त्याचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुम्ही भरपूर असे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर अपलोड करून थकले आहात. तुम्हाला आता काय करावं हे सुचेनासे झालेले आहेत. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ अपलोड करून जर तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही, तर त्यामध्ये एखादा तुमचा व्हिडिओ असा होतो, की समजा पालघर कलाकार जे आहेत, त्यांच्यामध्ये नितेश बुंदे झालं किंवा महेश उंबरसाडा जो झाला, त्यांच्यावर तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केला. म्हणजे त्यांच्याबद्दल जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला आणि त्या व्हिडिओवर तुमचे खूप व्ह्यूज आले. जर तुमचे पहिले 500 आणि 600 व्ह्यूज येत होते, त्याऐवजी तुमच्या व्हिडिओवर 15,000 ते 20,000 व्ह्यूज आले आणि तुमचा जो तो व्हिडिओ आहे, त्या व्यक्तीच्या आधारे जे तुम्ही व्हिडिओ काढला आहे, म्हणजे त्या महेश महेश उंबरसाडा किंवा नितेश बुंदे यांच्यावर तुम्ही व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तर तो व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला. त्याच्यानंतर जो तुम्ही दुसरा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला आणि त्या व्हिडिओवर जर तुमच्या व्ह्यूज आले नाहीत, तर मित्रांनो, ही एक संभावना आहे, की तुमचा चॅनल फ्रीज झाला आहे किंवा डेड झाला आहे. म्हणजे तुम्ही जो महेश उंबरसाडा याच्या जीवनाआधारे जो तुम्ही व्हिडिओ काढला आहे, त्यावर व्ह्यूज खूप आले आहेत. तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण ते त्या व्हिडिओवर व्ह्यूज का आले आहेत? ते व्ह्यूज ह्या कारणाने आले आहेत, की तो जो व्यक्ती आहे, तो खूप फेमस असल्यामुळे त्या तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज आले आहेत आणि ते त्याच्या नावाखाली आले आहेत. म्हणजे का आले आहेत, की त्याला खूप सर्व लोकं ओळखतात. त्याची ओळख खूप आहे. त्याच्यामुळे त्याच्या नावाखालच्या व्हिडिओवर तुमच्या जे व्हिडिओवर व्ह्यूज आले आहेत, ते खूप आले आहेत आणि तुमचा व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे, तर ते जे तुमचा वॉच टाईम वाढला आहे त्या व्हिडिओचा आणि जे सबस्क्रायबर वाढले आहेत, तर ते महेश उंबरसाडा याच्यामुळे वाढले आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर 15 दिवसाचा किंवा 20 दिवसाचा गॅप दिला तुमच्या चॅनलवर, 15 ते 20 दिवस 15 ते 20 दिवस तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केला नाही आणि तुम्ही 15-20 दिवसानंतर व्हिडिओ अपलोड केला, तर तुमच्या व्हिडिओवर खूप कमी व्ह्यूज येतील, म्हणजे नाच्याबरोबर येतील. जर तुमचे 200 आणि 300 व्ह्यूज येत असतील, त्याऐवजी तुमचे 10, 15 ते 20च व्ह्यूज येतील. कारण तुमचा 15 ते 20 दिवसांचा गॅप झाला आहे. त्या कारणाने तुमचा चॅनल जो आहे, तो डेड झाला आहे. त्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओवर जे व्ह्यूज आहेत, ते येणार नाहीत. तर मित्रांनो, तुम्ही ज्या कॅटेगरीवर काम करतात, त्याच कॅटेगरीवर काम करायला पाहिजे आणि डेली काम करायला पाहिजे. जर तुम्ही टेकच्या कॅटेगरीवर व्हिडिओ बनवतात, तर त्या टेकच्या कॅटेगरीवरच व्हिडिओ आले पाहिजेत. तुम्हाला जर जर तुम्ही मिक्स कंटेंटवर काम कराल, तर तुमचा चॅनल जो आहे, तो चांगल्या प्रकारे ग्रो होणार नाही. तर मित्रांनो, हे जे 2 कारणं आहेत, तुम्ही जर टेक व्हिडिओ बनवत असाल, तर टेक व्हिडिओवरच तुमचे जे टॉपिक आहेत ते आले पाहिजे. ना की तुमचे टॉपिक चॅनल ग्रो कसा होतो ह्या टॉपिकवर तो थोडा अलग होतो. तर मित्रांनो, तुमचे जे टॉपिक आहे त्या टॉपिकवरच काम करा. म्हणजे तुमचा जो चॅनल आहे तो चांगल्या प्रकारे ग्रो होईल आणि ज्यावेळेस तुम्ही डेली काम कराल, दर दिवशी काम कराल, त्यावेळेस तुमच्या चॅनलला ग्रोथ येईल आणि तुमचा चॅनल
चांगल्या प्रकारे ग्रो होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगायचं होते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर मित्रांनो, तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल तर तुम्ही डेली काम करत राहा आणि मिक्स कंटेंट वगैरे बनवू नका. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. जय हिंद, वंदे मातरम.